आणि अशा पद्धतीनं त्या आम्हाला दाबू शकत नाहीत। रुपाली चाकणकर यांनी पहिला आयोगाच्या पदाचा अपमान केलेला आहे, सगळ्या माता भगिनींचा अपमान केलेला आहे। आज महिला आयोगावरनं महिलांचा विश्वास उठलेला आहे, त्याच्यामुळे महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांचा राजीनामा हा झालाच पाहिजे। कारण डॉक्टर संपदा मुंडे यांचा जो काही मृत्यू झाला, आत्महत्या झाली, त्याला वेगळं वळण देण्याचं काम हे रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे। कारण त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिथे त्या मुलीचं चारित्र्य हनन केलं। कारण त्यांचं त्याच्यात एक वाक्य आहे की ती मुलगी लक्ष्मीपूजनच्या दिवशी लॉजवर कशी काय, याचा अर्थ निघतो काय? याचा अर्थ एकच निघतो की ती मुलगी चारित्र्यहीन होती। खरं बघायला गेलं तर जो बनकर नावाचा आरोपी आहे, प्रशांत बनकर, हा त्या मुलीच्या त्या मुलीला भाडेकरू म्हणून ठेवलेलं होतं आणि त्या रूमला त्या प्रशांत बनकरनी कुलूप लावलं, म्हणून तिला नाईलाजास्तव त्या लॉजवर राहायला जावं लागलं आणि त्याचं भांडवल रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे। अध्यक्ष आहेत, त्यांचे समर्थक महिला देखील या ठिकाणी जमवले आहेत। करतील काय? लाज वाटली पाहिजे त्यांना। बेशरम बायकांच्या या पोलीस कशा काय शकतात? आम्ही पैसे घेऊन आलो, पैसे घेऊन
महिला आयोगाच्या या सगळ्या विषयामध्ये अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही रुपाली चाकणकर यांच्या मताशी सहमत नाहीये. मग दादा तुम्ही असं करताय का की मी मारल्यासारखं करतो, तुम्ही रडल्यासारखं करा. तुमच्यात जर हिंमत असेल अजितदादा तर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा 8 दिवसात झालाच पाहिजे. आणि जोपर्यंत रुपाली चाकणकरचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या मागे हात धुवून अशाच लागणार. रुपाली चाकणकरला काय वाटलं महिला अंगावर पडल्या म्हणून आम्ही गप्पा बसू? राजीनामा दिला नाही तर काय पुढे आम्ही याच पद्धतीने साखळी आंदोलन चालू ठेवू. करा त्या बाईचं अति झालेलं आहे. प्रत्येक वेळी महिलांवरती गलिच्छ आरोप करायचे, महिलांचं चारित्र्य हनन करायचं. यांना काही ठेका दिलाय का महिलांचं चारित्र्य हनन करण्याचा? प्रकरण असेल डॉक्टर संपदा मुंडे या विषयामध्ये त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी स्पष्टपणे भूत सगळी माहिती दिली. खरं बघायला गेलं तर इतक्या गोष्टी त्यांनी उघड केल्या की खरं बघायला गेलं तर सार्वजनिक गोष्टी उघड करण्याचा त्यांनाही अधिकार नाहीये. त्यांना जर प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती तर वकिलांची फौज घेऊन बसायचं होतं आणि त्यांनी योग्य माहिती द्यायची होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुण्यातील कार्यालयावर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येते. मोठ्या प्रमाणामध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहत असतो की या ठिकाणी जे आहे रुपाली चाकणकर यांचं जनसंपर्क कार्यालय आहे. त्या ठिकाणी ठाकरे गटाच्या महिला असतील आणि त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांच्या समर्थक महिला सुद्धा या ठिकाणी आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. आपण या ठिकाणी पाहतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी ज्या आहेत महिला या ठिकाणी रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर जे आहे आंदोलन करतायत. तर रुपाली चाकणकर हे वादग्रस्त विधान करतायत. जी संपदा मुंडे आहे तिचा मृत्यू झालेला आहे. या प्रकारामध्ये जर पाहिलं तर रुपाली चाकणकर सातत्याने वादग्रस्त विधान करतात. रुपाली ताई सतत वादग्रस्त विधान करत आहे. काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की रुपालीताई चाकणकरांनी महिला असून महिलेच्या विरोधात व्यभिचारी उत्तर काढतात. महिला असून महिलेला न्याय देत नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा. तर या ठिकाणी बघतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी ठाकरे गटाच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत या ठिकाणी आलेल्या आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन होताना पाहायला मिळतंय. एका बाजूला रुपाली चाकणकर यांचे समर्थक महिला सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. खरं तर रुपाली चाकणकर यांनी फलटणमध्ये डॉक्टर महिलेने जी आत्महत्या केली होती त्याविषयी जे वादग्रस्त विधान केलं होतं तिथे CDR रिपोर्ट आम्ही तपासलेले आहेत. त्याचबरोबर ही जी डॉक्टर तरुणी आहेत त्याचबरोबर प्रशांत मनकर यांचं बोलणं झालेलं होतं आणि त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोटो काढण्यावरून वाद निर्माण झाला असं ते म्हणाले होते. आणि त्यानंतर कुठेतरी महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडू नका अशा पद्धतीचे आरोप जे आहेत अशा पद्धतीचे विधान संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आले होते. या ठिकाणी बघतो की ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी या ठिकाणी रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करतात तर दुसऱ्या बाजूला रुपाली पाटील यांच्या समर्थक महिला सुद्धा या ठिकाणी आल्याचं एकंदरीत जे आहे ते पाहायला मिळते. खरं तर दोन्ही ज्या महिला आहेत रुपाली चाकणकर यांच्या समर्थक आणि ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी या ज्या आहेत त्या आमने सामने आल्याचं या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळते. खरं तर सातत्याने रुपाली चाकणकर यांची जी वादग्रस्त विधानं आहेत ती विधानं थांबवा आणि त्यांचा तात्काळ राजीनामा घ्या या मागणीसाठी त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी जे आहे ते आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे. खरं तर रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी या ठिकाणी एकत्रित आल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर सातत्याने जर पाहिलं तर रुपाली चाकणकर यांची जी वादग्रस्त विधानं आहेत त्या विधानाच्या विरोधात या ठिकाणी जे आहे ते आंदोलन केले जाते. आपल्यासोबत या ठिकाणी जर पाहिलं तर समर्थक ज्या की रुपाली चाकणकर यांच्या समर्थक आहेत त्या सुद्धा आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. ताई रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर ठाकरे गटाच्या वतीने जे आहे आंदोलन होते राजीनाम्याची मागणी केली जाते. अतिशय हे चुकीचं आहे. सर्वप्रथम मी संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आणि महिला आयोग हे काही पोलीस यंत्रणेचा भाग नाहीये.
ज्याप्रमाणे पोलिसांचा तपास येतो त्याप्रमाणे तिथे बोललं गेलेलं आहे ते काही चुकीचं नाहीये. मला असं वाटतंय हे आंदोलन केलंय त्यांनी बिना परवानगीने केलेलं आहे. हे सुद्धा एक महिला आयोग हे संविधानिक पद आहे. आपण त्या विषयावर आपण कसं बोललं पाहिजे हे त्यांनी विचारून ताईंना एक विचारलं पाहिजे होतं. आणि हे पैशाने देऊन आणलेल्या महिला इथं आंदोलन करताय अतिशय चुकीचं आहे. काही महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवतायत असा सवाल विचारला जातो. कुठल्या महिलांच्या? म्हणजे संपदा मुंडे ज्या आहे तिच्यावरती ज्या रुपालीताई बोललेल्या होत्या त्याविषयी असं का बोललं गेलं, चारित्र्यावर शिंतोडे उडवणं बंद करा आणि राजीनामा द्या असं म्हणतात. ह्यांची विचारसरणी आहे, या आंदोलनकर्त्यांची विचारसरणी आहे. ताई असं काहीही बोललेलं नाहीये. तुम्ही तसं घेतलंय तर तुम्ही टपलेलाच आहेत की ताई कधी काय बोलतात ते. ताई काही चुकीचं बोललेल्या नाहीयेत. संपदा मुंडे यांच्याबद्दल आम्हालाही म्हणजे जे घटना घडली ती चांगली नाहीच घडलेली, परंतु ह्यांना प्रसिद्ध होण्यासाठी हे बाई कशा करतात किंवा हे पार्टी ज्या आहेत बाकीच्या ते त्याच्यासाठी करतात. काय म्हणजे त्याला अर्थ आम्हाला वाटत नाही त्याच्यात काही तथ्य यांच्या मोर्चामध्ये याच्यामध्ये करू दे त्यांना काय करायचं ते. तुमची काय भूमिका असणार आता हे तुमच्या कार्यालयाच्या पुढे आंदोलन करताय? हे अतिशय चुकीचं आहे आंदोलन केलेलं. याच्यात जर पाठीमागच्या महिलेला विचारलं तिला काडी मात्र याच्यातलं काही माहिती नसणार आहे. ताई काय सांगाल, थेटपणे राजीनाम्याची मागणी होती. त्यांना काय जात आहे, कुणाचा राजीनामा मागते त्यांना विचारा. ताईंचं पद काय विचारा त्या मागच्या लेडीजला. सगळ्यात माग आहे ना तिला विचारा तू कशासाठी आलीस आणि कुणाचा राजीनामा मागते कशासाठी मागते. तिने उत्तर दिलं ना की मला विचारायला या. ताई असे चारित्र्यावर शिंतोडे उडवले चाललेत असं ते म्हणतायत, राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी करतात. त्यांना काय जात आहे बोलायला. चारित्र्य या शब्दाचा अर्थ त्यांना विचारा काय असतं ते. एक महिला दुसऱ्या महिलेच्या विरोधात बोलतीये. तुमच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन होतंय, कशा पद्धतीने उत्तर देणार? आम्ही उत्तर देणारच नाही. आम्ही बोलायचं ते बोलू नंतर. आम्ही आता पहिलं कंप्लेंट करणार आहे. आता यांच्या विरोधात कंप्लेंट करणार? हो करणार ना, का नाही करणार. खर तर ज्या पद्धतीचं या ठिकाणी पाहतोय की रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्याच्या बाहेर जर पाहिलं तर त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर चाकणकर यांच्या समर्थक सुद्धा या ठिकाणी आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. या बघतोय या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला या ठिकाणी रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. ते म्हणतात ना शिस्तीचे आहेत. जे मी शिस्तीने वागतो, मी अतिशय कडक आहे प्रशासनात. मग असली फालतुगिरी का सहन करताय तुम्ही पक्षात? बंद करा. त्या महिलेचा राजीनामा घ्या अशी आमची शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे. या ठिकाणी आहे ताई 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 हॅलो ताई, तुम्ही पैसे देऊन आणलेले आहात असा आरोप ते करतायत. त्यांनाच जाऊन विचारा. त्यांच्या मूर्ख बायका आहेत, त्या रुपाली चाकणकरच्या लाली लिपस्टिक कंपनी मधल्या आहेत. त्याच्यामुळे त्या अशीच उत्तरं देणार आणि त्यांच्या उत्तरांशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. आम्ही शिवसेना महिला आघाडी ओरिजिनल आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. नादी लागायचं असेल ना बाहेर या बाहेर. ताई तुम्ही राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहात का? पुढची भूमिका का असेल? राजीनाम्याच्या मागणीवर ठाम. पुढची भूमिका आम्ही सांगू. या ठिकाणी पाहतोय की ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आणि त्याचबरोबर चाकणकर यांच्या समर्थक आमने सामने आल्याचं पाहायला मिळतं. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून केली जाते. खरं तर सातत्याने जे रुपाली चाकणकर वादग्रस्त विधान करतायत त्या विरोधात त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणी जी आहे ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून केली जाते. खरं तर आम्ही तसं उत्तर देऊ अशी जी भाषा आहे या ठिकाणी जी आहे ती केली जाते. पाहतो या ठिकाणी पोलीस सुद्धा आलेले आहेत. मध्यस्थी करण्याचा पोलीस या ठिकाणी प्रयत्न करतायत. या ठिकाणी बघतोय की थेटपणे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतात. बघतोय पाहतो या ठिकाणी आम्ही शिवसेना नाही, त्यांना दाखवून देणार आम्ही ओरिजिनल शिवसेना. ताकद असेल ना खाली उतरायचं त्यांनी पाहायला. खरं तर त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे की तुम्हाला पैसे देऊन गोळा केला. द्या ना उत्तर खाली येऊन मला. बघतोय एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी जी आहे ती घोषणाबाजी होते.
ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून रुपाली चाकणकर यांच्या विरोधात त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं केली जात आहेत, आंदोलन केले जात आहेत, निषेधाच्या घोषणा दिल्या जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला रुपाली चाकणकर यांच्या समर्थक महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने सुद्धा एकमेकांच्या विरोधात जी आहे ती घोषणाबाजी होत असताना पाहायला मिळत आहे. एकमेकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आणि रुपाली चाकणकर यांच्या समर्थक आमने सामने आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पोलीस या ठिकाणी मध्यस्थी काढण्याचा प्रयत्न करतायत. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते. पोलीस या ठिकाणी जे आहे ते मध्यस्थी साधण्याचा प्रयत्न करतात पोलीस, परंतु पाहतोय दोन्ही बाजूच्या महिला ज्या आहेत आमने सामने आल्याचं जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळतंय. पाहतोय या ठिकाणी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते. खरतर या बाबतीमध्ये रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर जे आंदोलन सुरू आहे, पोलीस या महिलांना एकंदरीत या कार्यालयापासून बाजूला नेत आहेत. खरतर अत्यंत या दोन्ही मग चाकणकर यांच्या समर्थक असेल किंवा ठाकरे गटाच्या पदाधिकारी असतील, महिला पदाधिकारी हे आमने सामने आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. मोठी घोषणाबाजी आपण पाहतो की एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी जी आहे ती केली जाते. त्या ज्या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आहेत त्यांना कार्यालयाच्या जवळ जे आहे ते बाजूला करण्याचं काम पोलीस प्रशासन करताना पाहायला मिळत आहे. अरे हिम्मत असेल तर पाठवा दिला लाल लिस्टिक कंपनी ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी महिला पुलिस आगे करती है, रुपाली हमसे डरती है, पुलिस आगे करती है, रुपाली हमसे डरती है, पुलिस आगे करती है, रुपाली हमसे डरती है, पुलिस आगे करती है, रुपाली हमसे डरती झालं नाहीये. आम्हाला हिशोब द्यायचा आहे, आम्हाला हिशोब द्यायचा आहे, आम्हाला हिशोब द्यायचा आहे. काय म्हणाले जर आपण बघितलं रुपाली चाकणकरवरती अजून काय त्यांचा दबाव आहे पोलिसांना माहिती आहे. त्या पद्धतीने रुपाली चाकणकर यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, कारण डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणात त्यांनी जी काय बेताल वक्तव्य केलेली आहेत त्या वक्तव्यांसाठी त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. यापूर्वी सुद्धा महिलांच्या बाबतीत त्यांनी असे वक्तव्य केलेले आणि आता तर त्यांनी कडे लोट केलेला आहे.
त्यांना काही घेणं देणं नाही महिला आयोगाशी. त्यांना फक्त लाली लिपस्टिक करायची, छान साड्या घालायच्या आणि प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, नाही तर कुठेतरी उद्घाटन करायची. यासाठीच त्यांना वेळ आहे. त्यांना महिलांच्या प्रश्नांशी काहीही देणं घेणं नाहीये. महिला आयोगाला एक काळीमा आहे, त्या म्हणजे त्यांनी ताबडतोब महिलांचे प्रॉब्लेम आहेत, त्यांना काही घेणं देणं नाही. ऑफिसमध्ये त्या कधीच खर तर आपण बघतोय की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर ताई काय काय मागणी आहे? सातत्याने बेताल वक्तव्य येत. मागणी एवढीच आहे, जर तुम्ही तुमच्याकडे काहीतरी पद दिलं ना त्याचा चांगला वापर करा. तुम्ही चुकीचा वापर करू नका आणि लेडीजला लेडीज बोलू नका. तुम्ही लेडीज आहे हे विसरू नका. पहिली गोष्ट तुम्ही लेडीज आहे, लेडीजवर आरोप करू नका. बरोबर आहे की नाही? तेच आमचं मत आहे. त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांना ह्या पदाचा वैताग आला असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. ते म्हणतात पैसे देऊन आणलेली लोक आहेत असं ते आरोप करतात चाकणकर समोर. त्यांनीच पैसे देऊन आणलेले, त्यांच्या ऑफिसच्या बाहेर माणसं ठेवलेली. हे आम्हाला दिसतंय की त्यांचे कार्यकर्ते त्यांना खायला प्यायला घालतात. अंडी, चिकन, मटन, गारवा बिर्याणीमध्ये. आता या ठिकाणी पाहतोय की ठाकरे गटाच्या ज्या नेत्या आहेत या ठिकाणी जे आहेत आंदोलन महिला पदाधिकाऱ्यांकडून याच्या ठिकाणी जे आहे ते आंदोलन केलं जात आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला पदाधिकारी या ठिकाणी आहेत. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणी जी आहे ती केली जाते. ताई आपण पाहतोय सातत्याने बेताल वक्तव्य चालले. त्याचीच त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण सत्ताधारी पक्षामध्ये हिंदुत्ववादी सरकारच्या हातात हात घालून बसलेला असताना, हिंदू महिलांवर अत्याचार, अन्याय, बलात्कार होत असताना आपण त्या महिलांची बाजू घेण्याच्या ऐवजी आरोपींची बाजू सातत्याने घेत आहे. याची त्यांना लाज वाटली पाहिजे. गृहमंत्र्यांना पण त्यांची लाज वाटली पाहिजे की ह्या बाईकडे काय क्रेडिट आहे, त्यांचं काय मेरिट आहे, का म्हणून त्यांना कुठल्या अनुभवावरती त्यांना अध्यक्ष पदावर बसवलेलं आहे. हगवणे प्रकरण असेल किंवा आता संपदा मुंडे प्रकरण असेल, अशा प्रकरणामध्ये सातत्याने जी आहे ती विधाने येतात महिला आयोगाकडून. सातत्याने रुपाली चाकणकर या महिलांच्या विरोधातच बोलत आहेत. त्याच्यामुळेच आज शिवसेनेनी इथे त्यांचा राजीनाम्यासाठी आंदोलन केलेलं आहे. तुमची पुढची भूमिका काय असणार? पुढचे जोपर्यंत त्यांचा राजीनामा येत नाही तोपर्यंत आम्ही असेच आंदोलन करत राहणार आणि आम्ही सरकारची सत्तेची खुर्ची हलवत राहणार की आम्हाला महिलांना न्याय देण्यासाठी ही बाई बदलून आम्हाला सक्षम असणारी, भक्कम असणारी, जिला अक्कल आहे, जिला महिलांच्या प्रश्नांची चाड आहे, अशी महिला अध्यक्षपदावर बसवा. ते म्हणतात पैसे देऊन आणलेल्या महिला आहेत असा आरोप त्यांच्या समोर. तुम्ही कुठल्याही महिलेसमोर माईक घेऊन जावा, प्रत्येक महिला ही महिलेबद्दलच बोलेल. हे तर तुम्हाला स्वतःलाच कळेल ना पैसे देऊन आणलेत का नाहीयेत. स्वतः चेक करा ना तुम्ही. कॅमेरा आहे, माईक आहे, विचारा इथे कुठल्याही महिलेला. आपण बघतो या ठिकाणी आपल्याकडे रेखा कोंडे मॅडम आहे. ताई सातत्याने रुपाली चाकणकर यांच्याकडून अशा पद्धतीची विधान येतात. रुपाली चाकणकर या फक्त शोभेची भावली आहेत. त्यांना सुंदर साड्या घालणे, सुंदर नेलपेंट लावणे आणि छान आवरून प्रेस कॉन्फरन्स घेणे एवढंच त्यांचं काम आहे. महिलांना त्या न्याय देऊ शकत नाही हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे. मग अशा महिलेचा राजीनामा आम्ही का मागू नये? आम्ही मागितलाच पाहिजे. त्यांच्या सत्तेतल्या रुपाली ठोंबरे सुद्धा त्यांच्या नावाने बॉम्ब मारतात. ते कशासाठी मारतात हे सुद्धा रुपाली चाकणकर यांनी एकदा मीडियावर येऊन सांगावं. प्रेस कॉन्फरन्स देऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. मग दूध का दूध, पाणी का पाणी होईल.
गटाच्या ती घोषणाबाजी जी केली जाते केले जाणार नाहीत. कुठलाही खोटा नरेटिव्ह पसरवलं गेलं तर आम्ही जशा सध्या उत्तर देऊ हे लक्षात फोन उचलायला वेळ नाहीये. मी बोलते त्यांनी भाड्याने आणले का आम्ही भाड्याने आणले हा सवाल काही नाही. आरोप ते महिला करते बोललेच का रुपालीताईंशी काही मागणी केली पत्र व्यवहार केला त्यांना काय तुमचे आरोप आहेत त्यांना पत्रांची वाट बघताय तुम्ही. कसले प्रश्न विचारताय? रुपाली ठोंबरे आज त्यांच्या नावाने फोटो बोंबा मारतायत. त्यांच्याच पक्षातल्या रुपाली ठोंबरे मग रुपाली ठोंबरे मारतायत याचं उत्तर घ्यावे आणि सांगावं की रुपाली ठोंबरे माझ्या नावाने एवढ्या बोंब का मारतायत याचं उत्तर पण आम्हाला ऐकायला आवडेल. तुमच्याच पक्षातल्या आहेत ना त्या रुपाली ठोंबरे प्रवक्ता आहेत. सोशल मीडियावरती रुपाली चाकणकरनी जाऊन स्वतःच्या वक्तव्याचे कमेंट बघावे आणि मग ठरवावं आपण काय लायकीचे आहोत. रुपाली चाकणकर रुपाली चाकणकर रुपाली चाकणकर रुपाली चाकणकर रुपाली चाकणकर रुपाली चाकणकर होते या ठिकाणी जे आहे ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आणि चाकणकर समर्थक आमने सामने आल्याचं पाहायला मिळते. रेखा कोंडे हे आक्रमक झाल्याचं या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळते. खरं पोलीस त्यांना बाजूला करतायत. या ठिकाणी पाहतोय रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते सातत्याने. खरं तर पोलीस ठाकरे गटाच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांना बाजूला करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते केली जाते. खरं तर पोलीस प्रशासनाच्या विरोधात सुद्धा महिलांचा आवाज दाबला जातोय. पोलिसांना पुढे केलं दाखवायचं की आम्ही ओरिजिनल शिवसेना आहोत. परवानगी नाहीये पोलीस तेच बोलणार परवानगी यांनी आम्हाला सोडलं असतं का? कारण हे सगळे मानकरी आहेत. काय करणार आम्ही हतबल यांच्या पुढे हतबल आहोत. आम्हाला न्याय मिळत नाहीये. आज महिलांवरती महाराष्ट्रात एवढा अन्याय होतो पण या रुपाली चाकणकरला पाच फुटत नाहीये. प्रत्येक वेळी महिलांचं चारित्र्य हनन करण्यासाठी ही बाई टपलेली असते. लाज वाटू द्या. तुम्ही एक महिला आहात. आज त्या संपदा मुंडेचा जीव गेला तिचं सुद्धा तुम्ही भांडवल करताय. लाज वाटू द्या. लाज. का तुम्ही प्रशांत बनकरला वाचवताय? नातेवाईक आहे का तुमचा? का तुम्ही वाचवताय प्रशांत बनकरला? पैसे आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. आरोपींना काय जनतेचा आवाज दाखवतात.
अजून का घेतात त्या? आम्हाला उत्तर हवंय. महाराष्ट्र कुठला आहे?